तुमची नाराजी दूर झालेली आहे का? खाली जा. तुमची नाराजी दूर झालेली आहे का? तुम्ही पक्षाच्या शिबिराला तुम्ही दाखल झालात, खरं तर आतापर्यंत कोणत्याच कार्यक्रमात किंवा पक्ष कार्यात तुम्ही दिसत नव्हते. अरे आवाज बंद करा रे. हा बोला. तुमची नाराजी दूर झाली आहे का? कारण मंत्रिपदापासून तुम्हाला वंचित ठेवल्यानंतर तुम्ही नाराज होते अशी चर्चा रंगलेली होती. कधी तुम्ही पक्षाच्या कार्यक्रमात दिसले नव्हते, आज तुम्ही पहिल्यांदा शिबिराला दाखल झालात, काय सांगाल? नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबिर आहे, कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही. मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे 2 तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं. गळ घातली. प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे, म्हणून मी आलेलो आहे. अजित पवारांशी संपर्क साधला होता. अजित पवार हे पक्षाचे त्याचा पाहू प्रमुख आता आहेत. काय करायचं. म्हटलं होतं. ठीक आहे, त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या, मी आलेलो आहे. याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही. उद्या आणि आज दोन्ही दिवस असणार आहात. दोन्ही दिवस 2 दिवस आहे अधिवेशन, तुम्ही दोन्ही दिवस असणार आहात. सर 2 दिवस पक्षाचं अधिवेशन आहे, तुम्ही दोन्ही दिवस असणार आहात. काही तासांसाठी तुम्ही आलात. सर 2 दिवस आहे. अरे सर पक्षाचं अधिवेशन 2 दिवस आहे, तुम्ही दोन्ही दिवस राहणार आहात का उपस्थित? एवं असा कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे नाही राज्य सभेवर जा किंवा काय. तो जो होता पूर्वीचा मंत्रिपदाची वाटणी करताना तो नाकारलेला होता की एवढा सोडून मी कुठे जाऊ शकत नाही. त्यामुळे हे तुमच्या ज्या काही सूचना ज्या आहे काय ह्या सूचना ह्या चुकीच्या आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही सूचना करू नये. साहेब तुम्ही दिल्लीला गेला होतात का मुंबईतून नाशिकला आलात? मुंबईहून दिल्लीला नाही गेलो, मी चेन्नईला गेलो होतो. काल रात्री जे आहे समीर भाऊच्या डोळ्याचे जे आहे तिथे अपॉइंटमेंट. अजित पवारांनी तुमच्याशी संपर्क साधला का? तुम्ही म्हणालात की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवारांनी तुम्हाला फोन केला का पक्षाला? सर अजित पवारांनी तुमच्याशी संपर्क साधला का की नाही म्हणून सांगितलं ना. परंतु या पुढची वाटचाल कशी असणार आहे? कारण समता परिषद प्रत्येक गावात आता शाखा समता परिषदेचं काम चालूच राहील. तुमची भूमिका कधी स्पष्ट करणार आहात? निवडणुकीमध्ये उतरणार आहे का? राजकारणात उतरणार आहे का समता काय परिषद? करायचं? तुम्ही पक्षाच्या शिबिराला भाषण करणार आहात? छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. शिर्डीमध्ये ते पोहोचलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरासाठी. मात्र प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गळ घातली आणि थोडा वेळ तरी या अधिवेशनाला उपस्थित राहा असं सांगितल्यामुळे मी आज आलोय अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. मात्र इथे उपस्थित राहिलो म्हणून सगळं स्वच्छ झालं असं नाही, हेच सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांचं.